हिंगणगाव जिल्हा परिषद गटातील औरडगाव येथील कार्यकर्त्यांनी रविवार दिनांक 25 जानेवारी रोजी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता। मात्र त्यांची नाराजी दूर झाल्याने पुन्हा एकदा त्यांनी शिवसेना राजे गटामध्ये जाहीर प्रवेश केला आहे। माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ताबापू अनपट यांच्या उपस्थितीत सर्व कार्यकर्त्यांनी शिवसेना राजे गटामध्ये पुन्हा प्रवेश केला आहे। यामध्ये मुकुंद ज्ञानोबा भोईटे, अशोक जगन्नाथ भोईटे, विकास परबतराव भोईटे, अनिल नामदेव भोईटे, विलास सर्जेराव भोईटे, अनिल विनायक भोईटे, हनुमंत विनायक भोईटे व माजी उपसरपंच सौ कल्याणी हनुमंत भोईटे, प्रभाकर भुजंग भोईटे, चिमणराव हिंदूराव भोईटे, सुदाम नानासो भोईटे, प्रकाश परबतराव भोईटे, सचिन अनिल भोईटे, रितेश अनिल भोईटे आदींचा समावेश आहे। राजेगड शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या प्रतिक्रिया पाहूया। मुकुंद ज्ञानोबा भोईटे, राहणार औरडगाव, तालुका फटका, जिल्हा सातारा। भाजपची लोक काही मतदार मागण्या करता आले आणि घरामध्ये आल्यानंतर त्यांनी आम्हाला भाजपचे निशाण गळ्यात घालून व्हिडिओ काढला आणि भाजपमध्ये प्रवेश केला म्हणून त्यांनी जाहीर केले। पण परंतु आम्ही राजे गटाला आहे आणि आम्ही राजेच्या गटाला राहणार। आज औरडगाव या ठिकाणी भाजपचे उमेदवार त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी प्रचाराला आले असता काही जणांचा प्रवेश या ठिकाणी दाखवला। परंतु मी सांगू इच्छितो की औरडगाव हे गाव नेहमीच आजपर्यंतच्या निवडणुकीमध्ये अगदी लाट होती या ठिकाणी महायुतीची, तरी सुद्धा विधानसभेला या ठिकाणी माजी आमदार दीपकरावजी चव्हाण यांना आघाडी मिळाली होती। आणि आजही मी सांगू इच्छितो की तुम्हाला जरी काय प्रवेश घेतले ते आता हे तर मुकुंदराव भोईटे यांचा प्रवेश घेतला होता आणि त्यांनी सांगितलं कशा पद्धतीनं प्रवेश घेतला आणि उर्वरित सुद्धा लोक सर्वच जण आणि मतपेटीद्वारे या ठिकाणी समजेल की हे गाव हे नेमकं कुणाच्या मागे आहे। येथील जे काही प्रश्न आहेत ते श्रीमंत रामराजांनी सोडवलेले आहेत। भविष्यात सुद्धा हे गाव शिवसेनेच्या रामराजांच्या पाठीशी उभे राहील आणि या ठिकाणी निश्चितपणे शिवसेनेच्याच उमेदवारांना आघाडी मिळेल एवढा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो।